भंपक आणि डरपोक. हा म्हणजे खऱ्या अर्थानं रुकवादी पापा. हा, युक्रेन आणि रशियाचं युद्ध सुरूच आहे, वॉर रुकवादीवाले. आणि आत्ता या क्षणी प्रेसिडेंट ट्रम्प जर पाकिस्तानचे आभार मानत असेल तर ही भारताला मारलेली चपराक आहे, मोदींना मारलेली चपराक आहे. प्रेसिडेंट ट्रम्प हे जर पाकिस्तानला थँक्यू म्हणत असतील, चीनला थँक्यू म्हणत असतील, आणि हे दोन्ही आमचे शत्रू राष्ट्र आहेत लक्षात घ्या, तर ही भारताला मारलेली सगळ्यात मोठी चपराक मोदी काळामध्ये आहे. खरं म्हणजे मोदीने आता सत्तेवर राहण्याचा अधिकारच नाही आहे. बोला. नाही, पण राऊत साहेब, तुम्हाला असं वाटतं की इराण बाबतीत भूमिका घेतली नाही, युद्ध बाबतीत भूमिका घेतली नाही, हे आपल्याला भोवलं किंवा मोदींना भोवलं? इराण हा भारत हा भारताची परिस्थिती अवस्था या काळामध्ये मोदींमुळे डरपोक उंदरासारखी झाली. इतक्या मोठ्या घडामोडी आशिया खंडात घडत असताना हिंदुस्थानच्या पंतप्रधानांनी काय करावं? टेलिफोन ऑपरेटरचं काम केलं. टेलिफोन ऑपरेटरचं काम केलं. काय? आज मैंने सऊदी अरबिया के प्रिंस से बातचीत की, आज मैंने जॉर्डन के प्रेसिडेंट और राजा से बात की, आज मैंने नेपाल के प्राइम मिनिस्टर से बात की, आज मैंने दुबई के शेख से बात की, आज मैंने ईरान के विदेश मंत्री से बात की, मेरी नेतन्याहू से बात हो गई. मैं टेलिफोन ऑपरेटरच्या कामात ते बिझी होते. फोन लावणं, फोन बोलणं, फोन लावणं, फोन बोलणं. पण युद्ध थांबवण्याचं श्रेय कोणाला मिळालं? ते पाकिस्तानला मिळालं. ह्याच्यावर तरी बोला. ज्या पाकिस्तानला जयशंकर आम्ही दलाल राष्ट्र नाही काय बोलले? पाकिस्तानचा उल्लेख जेव्हा मध्यस्थता करत होते तेव्हा पाकिस्तान हे दलाल राष्ट्र आहे. पण त्या दलाल राष्ट्राला युद्ध थांबवण्याचं श्रेय ट्रम्पने दिलं. सगळ्यात आधी जयशंकरने राजीनामा दिला पाहिजे. हां, तुम्ही आपल्या शत्रूला कमी लेखताय, लक्षात घ्या. सगळ्यात आधी जयशंकरसारखे जे माकडं आहेत हिंदुस्थानच्या कॅबिनेटमध्ये, सरकारमध्ये, त्यांना दूर केलं पाहिजे. त्यांच्यामुळे या देशाची नाचक्की झालेली आहे. रावसाहेब, काल फडणवीस म्हणाले की जनभावनेची कदर असेल तर काँग्रेस उमेदवारी अर्ज बारामतीतला मागे घेईल. आज अखेरचा दिवस. हो, जनभावना काय याची व्याख्या त्याने एकदा सांगावी. नांदेडमध्ये वसंत चव्हाणांचं दुर्दैवी निधन झालं तेव्हा उमेदवार करताना जनभावना नव्हती. पंढरपूरला आमदार भालके नानाचं निधन झालं तेव्हा उमेदवार उभा करताना जनभावना नव्हती. अशा जनभावना पायदळी भाजपने कशा तुडवल्या याची अनेक उदाहरणं आम्हाला देता येतील. देशभरातली, महाराष्ट्रातली, सर्वत्र देता येतील. तुम्ही तिकडे कुठेतरी प्रचारामध्ये आहात, आपले देवेंद्रजी, तामिळनाडू वगैरे भागात, आणि तिथून जनभावना काय सांगते महाराष्ट्राची? रावसाहेब, या सगळ्या पोटनिवडणुकीमध्ये शरद पवारांनीही पार्थ पवारांच्या बाबतीतली त्यांची काही मतं व्यक्त केली. असं असताना काँग्रेसनेही पार्थ पवारांवर अत्यंत कठोर शब्दात टीका केली. असं आहे की पार्थ पवार मला वाटतं अजित पवारांचे चिरंजीव आहेत ना.